तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावना बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 ऑगस्ट निमित्त ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि व्हिडिओ कसा बनलेला आहे ते तुम्हाला पुढे डेमोमध्ये दिसेलच भावांनो। व्हिडिओ खरंच एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप नका करू। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये करणार आहोत, तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ तुम्ही मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काहीही नाही आहे, पण तरी पण डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल होत असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली राहुल पाटरे सर्च करून पण टेलिग्रामवरती आपलं चॅनल येऊन जाईल, जॉईन करून घेऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी काही बोलायचे असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए महफूज रहे तेरी आन सदा, चाहे मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क है, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 1.1चा हा 3 नंबरचा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं, एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता ऑडिओचं ऑप्शन जे असेल या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचा सगळ्यात पहिले, ठीक आहे। तर बघू शकता आपण ऑडिओ ॲड केलेला आहे। तर तुम्हाला एकदम परफेक्टपणे मी ऑडिओ देऊन टाकेल भावांनो, ठीक आहे। ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन तिथं असेल, बघू शकता सगळ्यात पहिले या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि वरली फोटो क्लिप आहे तुम्हाला 3 वरती ठेवायची। ओके करायचं, ओके केल्याच्यानंतर व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळून जाईल, हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। काहीची साईड घेऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे। फुल स्क्रीन केल्याच्यानंतर बघू शकता याचा जो समोरील पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे। इथं क्लिक करायचं आहे, क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पहिलं ऐकून घ्यायचं, ठीक आहे। इथं बघू शकता बीटनुसार आपण ऐकून घेऊया, आपल्याला पुढं मॅच करायचं आहे। तर बघू शकता आपल्याला कुठलं ठेवायचं आहे तर ऐकून घेऊया थोडंसं। तर पहिली बीट इथं वाजते, तर बघू शकता इथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे, ठीक आहे। आणि इथनं बॅकग्राऊंडचा समोरील पार्ट कट करायचा आहे, या खाल्ल्या व्हिडिओचा पण समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। एवढं केल्याच्या नंतर इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक टेक्स्ट PNG दिलेली बघू शकता, ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे। हिला असं झूम करून घेऊ शकता तुम्ही आणि इथं जो समोरील पार्ट आहे लास्ट तो आपल्याला इथं बघू शकता काहीची ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि सेकंड नंबरचा पार्ट कट करायचा, ठीक आहे। कट केल्याच्यानंतर या पेजवर तुम्ही क्लिक करू शकता, हिला थोडंसं झूम करायचं असेल तर झूम करू शकता। इन ॲनिमेशनमध्ये यायचं तुम्हाला सगळ्यात लास्टमध्ये जायचं आणि हे ॲनिमेशन द्यायचं आहे। याचा जो स्पीड आहे 0.5 राहील, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथनं मी इंडियन आर्मीचे फोटो सिलेक्ट करतो आहे भावांनो, तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर सिम्पली मी इथनं काही फोटो ॲड करून घेतो, तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता, ठीक आहे। तर मी इथनं 4-5 फोटो ॲड करून घेतो सगळ्यात पहिले, त्यानंतर पुढं फोटो आपल्याला अजून ॲड करायचे, ठीक आहे। तर बीटनुसार आपल्याला फोटो मॅच करायचे, तर त्यासाठी करायचं काय, इथं बघू शकता बीट दिसेल तुम्हाला, इथं पहिली बीट सुरुवात होती, बघू शकता पहिली बीट इथं आहे, ठीक आहे। तर इथं दुसरी बीट आहे, बघू शकता इथं दुसरी बीट आहे, तर इथं क्लिक करायचं आहे आणि याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। कट केल्याच्यानंतर आता परत तिसरी बीट इथे माझ्या अंदाजाने बघू शकता इथे डबल याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे या फोटोच्या। अशा प्रकारे जसं मी करतो तसं बघू शकता, एकदम सिम्पल आहे आणि एकदम सोपं आहे, काही हार्ड नाही, बघू शकता। फक्त तुम्ही नीट बघा, काही प्रॉब्लेम नाही।
तर बघू शकता इथं एक बीट आहे आणि इथला समोर पार्ट कट करायचा काहीची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फोटोचा. इथं परत एक बीट आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथं एक बीट आहे लास्ट. ठीक आहे, त्यानंतर फास्ट बीट सुरुवात होते. तर आपल्याला करायचं काय, इथपर्यंत लास्ट बीट आहे. समोरील जे फोटो आहे आता कट डिलीट मारायचे. ठीक आहे, कट करायचे जास्त झालेले. इथं मीडिया सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, परत एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि वरली जी फोटो ड्युरेशन क्लिप आहे ही तुम्हाला 0.5 ठेवायची. ठीक आहे, एवढी ठेवायची. एवढी ठेवल्याच्या नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर करायचं काय, जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो ॲड करायचे. बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो ॲड करून घेतो, जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे लास्टपर्यंत तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर करायचं काय इथं बघू शकता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथं हा जी टेक्स्ट PNG ही चेहऱ्यावरती येते. तर सिम्पली आपल्याला थोडंसं झूम करायचं आणि याला थोडंसं मागं स्क्रॉल करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एवढं केल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आणि इथं तुम्हाला बघू शकता कॉल मी DJ हाय इफेक्टमध्ये येऊन 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा. आणि कॉल मी DJ हाय इफेक्ट तुम्हाला काइन मास्टरमध्ये ॲड करता येत नसेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तो व्हिडिओ बघून तुम्ही काइन मास्टरमध्ये हा इफेक्ट ॲड करू शकता. ठीक आहे, सिम्पली यावरती क्लिक करायचं आणि आपले हे जे पहिले फोटो आहे बीटनुसार वाचता आहे जास्त बीट, तर तिथपर्यंत आपल्याला हे 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे कॉल मी DJ मधला. ठीक आहे, आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही तुम्हाला अडचण आली तर कमेंट करून नक्की सांगा, त्याचं तुम्हाला मी सोल्युशन देईल भावनो. ठीक आहे, तुमचं सोल्युशन 100% लगेच सॉल्व्ह होईल. आणि तुम्हाला काही बोलायचं असेल माझ्याशी तर ते पण तुम्ही इंस्टाग्रामवरती बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक विटनेट PNG मिळेल, ती PNG ॲड करायची. बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आहे. झूम केल्याच्या नंतर हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. परत तिथं यायचं आपल्याला, जिथनं आपल्याला पहिला फोटो निघतो तिथं यायचं आहे. तिथं आल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. बघू शकता ही टेक्स्ट PNG तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची. ठीक आहे, इथे बघू शकता इथं ॲडजस्ट करायचं आहे आणि ही ब्लॅक PNG थोडीशी पुढं स्क्रॉल करायची. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. त्यानंतर व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैची साईडला जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर आता बघू शकता इथनं आपल्याला जे पुढले फोटो त्यावरती इफेक्ट ॲड करायचा आहे, ग्राफिक्स ॲड करायचे. क्लिक ग्राफिक्स बघू शकता या फोटोवरती क्लिक करायचं, जिथनं फास्ट सुरू होत होती इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथं इन ॲनिमेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं. खाली गेट मोडवरती जायचं आहे आणि डाटा ऑन करून तुम्हाला इथं बघू शकता गेट मोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून डाटा ऑन करून ही ग्राफिक तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आणि तुम्ही नुसतं क्लिक केल्या ही आणि ही तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, दुसरीकडे कुठं घुसायची गरज नाही. आणि यामधला तुम्हाला 33 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. जेवढे पण फोटो असतील त्या सर्वांवरती फक्त आणि फक्त आपल्याला 33 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मी सगळ्याच्यावरती ॲड करून घेतो. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. काही अडचण आली तर कमेंट करून सांगा, त्याचं सोल्युशन आणि त्याचा तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल भावना, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि माझ्याशी पण तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. इंस्टावर मी लगेच रिप्लाय देत असतो, कारण की मी जास्त इंस्टावरती ॲक्टिव्ह असतो. आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ बघितल्याच्या नंतर भावना तुम्ही तुमचे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून ज्यांना पण एडिटिंगची आवड असेल ते आपल्या चॅनलपर्यंत पोहोचल आणि माझा पण व्हिडिओ जरा जास्त लोकांपर्यंत जाईल आणि तुम्ही पण त्यांना सांगू शकता. तर नक्की एवढं काम तर तुम्ही माझ्यासाठी करू शकता. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा आपला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर पूर्ण शेअर करत चला. ठीक आहे, तर मी आता पुऱ्या फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ॲड करून घेतो. सगळ्या फोटोवरती मी क्लिक ग्राफिक्स ॲड केलेली. त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. फोटोपाशी आल्याच्या नंतर लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, सॉरी हा तोच व्हिडिओ ॲड झाला, आपला जो पहिला होता तो दुसरा व्हिडिओ आहे. इथं बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, हा वाला व्हिडिओ. ठीक आहे, त्याची साईडच्या दोन याला फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून हा इथं ॲड होऊन जाईल. तर आपला व्हिडिओ आता पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवत नाही भावना, कॉपीराईटचा इश्यू आहे, तरी पण थोडासा प्ले करून दाखवतो की कसा बनवून रेडी झालेला आहे.
तर व्हिडिओ एकदम खरंच खास कडक झालेला आहे. तर तुम्हाला करायचं काय, तर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नाव एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.